के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काय पोलीस भरतीचे जे काय सिरीज चालू केलेले याच्यामध्ये आपण जे काय रिसेंटली आता 2024चे जे काय पेपर होत आहेत या पेपरचं इन डिटेल ॲनालिसिस पाहतोय। याच्यामध्ये आपण मीरा भाईंदरचा पेपर पाहिला, त्याच्यानंतर ठाणे ग्रामीणचा पेपर चालू आहे, त्याच्यानंतर आपण नवी मुंबईचा पेपर पाहिला आणि आज आपण त्या ठिकाणी जो काय धुळ्याचा पेपर आहे तो धुळ्याचा पेपर घेणार आहे। कारण बरेचसे विद्यार्थी मित्रांचे त्या ठिकाणून जे वरच्या साईडला आहेत म्हणजे जे काय उत्तर महाराष्ट्रातली विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून अशी मागणी आली की सर तुम्ही आमच्या धुळे वगैरे असे जळगाव या जिल्ह्यांच्या साईडचे पण थोडे पेपरचं ॲनालिसिस घ्या। आपला उद्देश हाच आहे की मुंबईसाठी जे रिक्वायर्ड असणार आहेत गोष्टी त्या आपण ऑलरेडी त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत की जेणेकरून मुंबईची जी काय भरती आहे साधारणतः 30 सप्टेंबरमध्ये होईल असं वाटतंय। बाकीचे जे काय पुणे ग्रामीणचे पेपर असतील 2023चा पुणे ग्रामीणचा पेपर, पुणे आयुक्तालयाचा पेपर, हे सर्वचे सर्व पेपर मी त्या ठिकाणी ऑलरेडी घेतलेले आहेत। थोडा प्रमोशनचा पार्ट असा आपला के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य पुस्तकं आहेत। याच्यामध्ये 2023 मधल्या झालेल्या सर्वच्या सर्व 78 प्रश्नपत्रिकांचा उत्तरे व स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये हा ठोकळा आहे आणि विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत उपयुक्त असलेला ठोकळा आहे कारण हा स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी अवेलेबल आहे। 38 प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा ग्रामीण व शहर पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका SRPFच्या आहेत आणि चालू घडामोडीसह हे पुस्तक त्या ठिकाणी अद्ययावत केलेलं आहे। आपली 93वी आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल। याच्यामध्ये पोलीस भरतीला आवश्यक असलेले सर्वच्या सर्व विषय त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। शिवाय पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका 5 सॅम्पल क्वेश्चन पेपर स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक भरतीसाठी हे अत्यंत उपयुक्त असलेले हे पुस्तक आहे। याच्यामध्ये मोटार वाहन चालवण्याचे व वाहतुकीबद्दलचे कायदे व नियम असं हे पुस्तक आहे। याच्यामध्ये जे काही वाहतुकीबद्दलचे वेगवेगळे सिम्बॉल्स असतात हे सिम्बॉल्स त्या ठिकाणी कलर फॉर्मॅटमध्ये देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। शिवाय 2023ची भरती असेल, 2021ची भरती असेल, या भरतीमध्ये जे काही चालकला जे काही प्रश्न विचारले होते ते सर्वच्या सर्व प्रश्न याच्यामध्ये इन्क्लूड करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। शिवाय जो काही नवीन मोटार वाहन दुरुस्ती अधिनियम आहे जो काही दुरुस्ती त्याच्यामध्ये 2019ला झाली तो देखील याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे। साधारणतः 650 MCQ कव्हर होतील अशा पद्धतीने हे चालकचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर निवडक अशा 25 प्रश्नपत्रिकांचा आपला विश्लेषणात्मक त्या ठिकाणी स्पष्टीकरणासह असलेला हा ठोकळा आहे। त्याच्यानंतर जीकेसाठी बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांची जीकेचा प्रॉब्लेम असतो। ह्या जीकेसाठी आपलं स्मॉलेस्ट जनरल नॉलेज हे पुस्तक आहे। पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे। चालू घडामोडी 2024च्या सह त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत। TCS IBPS पॅटर्नसाठी अत्यंत उपयुक्त असलेलं हे पुस्तक आहे। त्याच्यानंतर संपूर्ण मराठी असं आपलं व्याकरण प्लस शब्दसंग्रह असलेलं हे पुस्तक आहे। विद्यार्थी मित्रांनो, के सागरचा जो काय मराठी व्याकरणचा जो काय शब्दसंग्रहाचं पुस्तक आहे हे MPSCच्या क्षेत्रामध्ये अत्यंतिक त्या ठिकाणी नावाजलेलं पुस्तक आहे। याच्यामध्ये साधारणतः 1000 वाक्यप्रचार 500 म्हणींचा परामर्श त्या ठिकाणी दिलेला आहे। शिवाय हे जे काय पुस्तक आहे याला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाकडून उत्कृष्ट प्रकाशन असं देखील या पुस्तकाला नामांकन भेटलेलं आहे। त्याच्यानंतर समग्र अंकगणितचं आपलं पुस्तक आहे। त्याच्यानंतर संपूर्ण बुद्धिमापनचं पुस्तक आहे। या देखील पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाकडून सर्वोत्कृष्ट प्रकाशन असं त्या ठिकाणी दर्जा भेटलेला आहे। त्याच्यानंतर ह्या पुस्तकांच्या नंतर आपला जो काय आजचा आपण पेपर घेणार आहे हा धुळ्याचा जो काय धुळे जिल्ह्याचा जो काय पेपर आहे तो आपण त्या ठिकाणी घेणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पेपरचे काठिण्य पातळी पाहता पेपर हा सोप्या लेवलचा होता, म्हणजे सोपा पेपर होता। ह्याच्यामध्ये फार अवघड असे कुठले ट्रिकी क्वेश्चन केलेत वगैरे असा काय प्रकार मला आढळून आला नाही। म्हणजे साधारणतः 90 मार्क 85 to 90 मार्क तुम्हाला मी ऑलरेडीच माझा एक फॉर्मॅट सांगितलं आहे मार्क घ्यायचा 22 चोक 88 असं टार्गेट तुमचं असलं पाहिजे। 2-3 क्वेश्चन सुटू द्यात म्हणजे सोडून यायचे नाहीत, गोल तर करूनच यायचे। 100% गोल करायचं म्हणजे करायचं। पेपरला बसल्यानंतर शेवटच्या सेकंदापर्यंत पेपर आपलाच आहे ह्या अँगलनंच माइंडसेट करायचं। कुठल्याच ठिकाणी एखादा प्रॉब्लेम आला म्हणून आता तो सुटत नाही मग कसा, लक्षात घ्या। सगळे 100 क्वेश्चनला
जेवढे जे काही 100 क्वेश्चन विचारले जाते सगळ्यांना सेमच वेटेज आहे, एकच मार्क वेटेज आहे. असं आहे का की बाबा एखादा हार्ड क्वेश्चन आहे मग त्याला 2 मार्क आहे, तर त्याला रोहित शर्माचं एक भारी वाक्य आहे. रोहित शर्माचं मी त्या दिवशी एक इंटरव्ह्यू ऐकला, भारताचा जो काय आपला कॅप्टन आहे रोहित शर्माने एक लय भारी वाक्य वापरलं की म्हटले की बरेचसे जण म्हणतात की तुम्ही फार उंच सिक्सर मारत नाही. म्हटलं तुम्ही 8 रन द्या, मी उंच सिक्सर मारून दाखवतो. जर सपोज कसा जरी गेला तरी 6 मारल्यानंतर जर 6च त्या ठिकाणी जर रन भेटणार असतील तर उंच मारून मला काय करायचं आहे. बघा तात्पर्य काय, बघा ते इम्प्लिमेंटेशन आपण तो जो काही स्पोर्ट्स स्पिरिट आहे तो आपण पेपरमध्ये उतरू शकतो. कसा, कारण जर तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन हा एकाच मार्कासाठी, तर अवघड ह्याला गुंतून पडायचं नाही. तुम्हाला मी ऑलरेडीच बरेचसे माझे व्हिडिओ, ह्या सगळ्या व्हिडिओमधूनच बरेचसे पेपर त्या ठिकाणी कॉपी पेस्ट होत आहेत. म्हणजे फार लिमिटेड पेपर त्या ठिकाणी मी डिस्कशनला घेतलेले आहेत. पण तुम्हाला मी एक सांगितलंय की सायकोलॉजिकली कुठलाही पेपर जरी असला तरी ऑप्शन नंबर 2 ऑप्शन नंबर 3 ला त्या ठिकाणी उत्तर जास्तीत जास्त राहण्याचे चान्सेस असतात. परंतु जे सराव करत नाहीत आणि फक्त ऐकणार त्यांच्याकडून एक्झाम हॉलमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार नाही. ज्यावेळेस मी तुम्हाला काहीतरी सांगत असतो त्यावेळी तुम्ही एखादा सराव पेपर आणून बाबा मी ऑप्शन नंबर 1 ला मार्क केले का, अजून मी किती पद्धतीनं त्या ठिकाणी वाहत चाललोय का, एक्झामिनर जिथं ट्रॅप लावायचा आहे त्या ट्रॅपमध्ये मी अडकतोय का, ह्या बारकाव्यानं गोष्टी स्वतः काम करायचे. एक 10 रुपयांची छोटी डायरी करायचे, त्याच्यामध्ये सगळं लिहायचं की आज मला जीकेला किती मार्क पडले, मराठीला किती पडले, अंकगणितला किती पडले, बुद्धिमत्ताला किती पडले. बरं, ह्याच्यामध्ये मी पुढं एक कॉलम करायचा की मी ऑप्शन नंबर 1 ला किती मार्क केलं, 2 ला किती केलं, 3 ला किती केलं. तुमच्या आपोआप लक्षात येईल. ज्यांना मार्क कमी असतात ना, तुम्ही आत्ता पण बघा ज्यांनी टेस्ट सिरीज दिली असतील, तुम्हाला माझं ओपन चॅलेंज आहे की तुम्ही ऑप्शन नंबर 1 लाच जास्तीत जास्त मार्क करून त्या ठिकाणी तुमचे मार्क्स घालवलेले असणार. त्याच्यामुळं अगोदरच तुम्ही तुमचं स्वतःचं ॲनालिसिस करा. त्याच्यानंतर 50-50 वरती गोल किती मारले असा एक टेबल फॉर्मॅट करा की 100% मला येत होते. 50-50 वरती म्हणजे हे 2 ऑप्शन एलिमिनेट केले, ह्या 2 मध्ये उत्तर होती, अशामध्ये माझी उत्तर किती बरोबर आली, आणि लास्ट म्हणजे तुक्का मारला त्याच्यामध्ये किती बरोबर आले. ह्या असा चार्ट जर तुम्ही बनवला तर त्याचा तुम्हाला तुमचे मार्क्स वाढण्यामध्ये जास्तीत जास्त फायदा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, कुठेतरी जाऊन थोडी पद्धत बदलल्याशिवाय तुम्हाला मार्क्स येणार नाही. तुम्ही वर्षानुवर्ष जसा अभ्यास करत आलाय तसाच जर केला तर तिथंच मार्क पडणार आहेत. वाढणार कसं ना, कारण तुम्ही तुमचं काय चुकतंय ह्याच्यावरती कामच केलेलं नाही. तर आपला हा धुळ्याचा पेपर आहे. ह्या धुळ्याच्या पेपरमध्ये पेपर सोप्पा होता. सुरुवातीलाच आपल्याला त्या ठिकाणी जीकेचा पोर्शन आहे, बाकी आपण ते, आणि पेपर चांगला आहे इथं, म्हणजे दिसायला तर चांगलं दिसतंय, म्हणजे विद्यार्थ्यांना दिसू शकतं. बघा, मी तुम्हाला वारंवार ओरडून सांगितलं होतं की महत्त्वाचे पुरस्कार, तुमचा साहित्य अकादमी पुरस्कार असेल, त्याच्यानंतर वेगवेगळे पुरस्कार, ऑस्कर पुरस्कार असतील, त्याच्यानंतर बाबा नोबेल पुरस्कार दिलेले असेल, पोलीस क्षेत्रातल्या एखाद्या व्यक्तीनं काय कोणतं पुस्तक लिहिलेलं असेल, किंवा एखादी उच्च पदावरती पोलीस क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीची रिसेंटली काय निवड झाली असेल, अशी जी काही गोष्टी असतात त्याच्यावरती क्वेश्चन हे विचारलेच जाणार आहेत. आता बघा, खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, अशोक सराफ यांना त्या ठिकाणी महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. ह्याचबरोबर आता दुसरा एक क्वेश्चन होता, मला वाटतं सातारची भरती होती की ठाण्याची होती, त्याच्यामध्ये विचारलं होता की पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार कोणाला दिलेला आहे. बघा, महाराष्ट्र भूषण वेगळा आणि महाराष्ट्र वनभूषण वेगळा. वनभूषण कोणाला भेटलाय, त्याचे काही चैत्राम पवार आहेत, त्यांना चैत्राम पवारांना वनभूषण पुरस्कार पहिलाच दिले गेले आहे, त्याच्यामुळे तो महत्त्वाचा आहे. म्हणजे ज्या गोष्टी पहिल्यांदा घडत आहेत. आता बघा, म्हणजे पेपरचं जर आपण रिसेंटली ॲनालिसिस केलं, कारण आता हा जो पेपर शूट करतोय ऑलरेडी पेपर झालेला आहे. हा पेपर शूट करण्याच्या पाठीमागचा उद्देश असा की एक विद्यार्थ्यांना जी आता डिसेंबरमध्ये एक्झाम होणार आहे पुढचे, ज्याच्यामध्ये 7,000 आत्ता जागा डिक्लेअर झालेत, अजून 2,000 वाढतील, साधारणतः एक 9,000च्या घरामध्ये त्या ठिकाणी ती भरती होईल. तर त्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल ह्या उद्देशानं तुमचा अप्रोच काय असावा. क्वेश्चन 100% सोपे आहेत. आता पुढचा क्वेश्चन बघा, नॅशनल रोड सेफ्टी पंधरवडा म्हटलंय बरं का. नॅशनल रोड सेफ्टी पंधरवडा 2024 ची थीम काय होती. जानेवारी महिन्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये, म्हणजे साधारणतः 1 जानेवारीला हा जो काही नॅशनल रोड सेफ्टी पंधरवडा सप्ताह
सप्ताहाच्या पुढे अजून 7 दिवस, सप्ताह म्हणजे आठवड्याचा कालावधी, आणि अजून 7 दिवस वाढवलं की 15 दिवस, साधारणतः 11 जानेवारीला हा जो काय सप्ताह आहे तो चालू होतो. आणि त्याचा उद्देश असा आहे की आपण आता बघतो की रिसेंटली जास्तीत जास्त ॲक्सिडेंट होतात आणि त्या ॲक्सिडेंटमुळे जास्तीत जास्त लोकांची जीवितहानी होते. मग त्याला कुठेतरी आळा बसावा, चांगल्या लोकांनी हेल्मेटचा जास्तीत जास्त वापर करावा, वेगवेगळे इंडिकेटर्स द्यावेत, पोल्युशनचा वापर कमी व्हावा, असे सगळे जे काही सेफ्टी इन्क्लूड व्हावी याचं एक जनजागृती करण्यासाठी ही गोष्ट ही केली जाते. बी अ रोड सेफ्टी हिरो. बघा, सेफ्टी म्हटले का नाही इथं, बी अ रोड सेफ्टी हिरो असं ह्याची जी काय नॅशनल रोड सेफ्टी पंधरवडा होती त्याची थीम होती. उद्या यदा कदाचित आता इथं क्वेश्चन विचारला तर आपलं काम काय की हा सप्ताह कुठल्या महिन्यामध्ये होतो, तर जानेवारी महिन्यामध्ये होतो. कधी होतो? सेकंड वीकमध्ये. सेकंड वीकमध्ये म्हटलं की लगेच तुमच्या लक्षात येईल, पहिल्या आठवड्यात मध्ये तर 7 तारखेपर्यंत दिवस होऊन जातात, म्हणजे साधारणतः 11 जानेवारीला त्या ठिकाणी नॅशनल रोड सेफ्टी दिवस जो काय आहे तो त्या ठिकाणी साजरा केला जातो. पुढचं क्वेश्चन नंबर 3, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाची नियुक्ती पंतप्रधानाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून केलेले आहे? हा देखील क्वेश्चन अत्यंतिक चर्चेतला मुद्दा होता. चर्चेतील नियुक्ती होती, म्हणजे नियुक्त्या पण चर्चेतील असतील तर त्याच्यावरती 100% एक्झामिनर क्वेश्चन फ्रेम करणारच. मग इथे बघा, DDR राव, डॉक्टर व्ही कुरियन, डॉक्टर AK साहा आणि डॉक्टर PK मिश्रा. आता बघा, हिथं म्हणते AK आणि हिथं म्हणते PK. बघा, म्हणजे तुम्हाला चान्स घ्यायला कसं, मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही 50-50 पर्यंत जाताय का, याला कदाचित माहिती नसेल तर डॉक्टर AK शाह, डॉक्टर PK मिश्रा ह्या दोघांपैकी काय, म्हणजे 100% हिथं AK म्हटलंय, हिथं PK म्हटलंय, म्हणजे एक्झामिनरला उत्तर हिथं ठेवायचं काय, सिमिलॅरिटी ऑफ द ऑप्शन, म्हणजे ऑप्शन मध्ये सारखेपणा ठेवलेला आहे. बघा, तेवढा मी शोधला. जर यदा कदाचित मला येत नसतं तर मी सरळ सरळ ऑप्शन नंबर 3 मांडला असतं. माझी ट्रिकच आहे, व्यक्तिविशेषवरती जर क्वेश्चन विचारला असेल तर मी ऑप्शन नंबर 3 ला घेऊन जातो. डोळे झाकून मी नेणार, मी बघणार नाही त्या ठिकाणी एक्झाम हॉलला, यार आठवण्याचा प्रयत्न नाही करणार, त्या ठिकाणी टिक करणार त्या क्वेश्चनला, ह्या क्वेश्चन नंबर 3 ला गोल करून पुढे चालणार. यदा कदाचित मला वेळ भेटला तर मी रिटर्न येणार आणि चेक करणार. परंतु हा क्वेश्चन हा सोप्या कॅटेगरीतला होता, 100% तुमच्या अभ्यासाचा भाग होता. ज्यानं बेसिक जरी अभ्यास केला असेल करंटचा तरी त्याच्या लक्षात येईल की पंतप्रधानांचे जे काय सचिव आहेत त्या पंतप्रधानांचे जे काय प्रिन्सिपल सेक्रेटरी, ज्याला सचिव कसले सचिव म्हणजे लक्षात गेलं, तर जे काय प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणजे सचिव, तर त्यांची हे PK मिश्रा जे काय आहेत, ह्या PK मिश्रा यांची नियुक्ती पंतप्रधानांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी अशी करण्यात आलेली आहे. ऑप्शन नंबर 4 त्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढं क्वेश्चन नंबर 4 बघा, हा देखील सगळ्यात सोप्या कॅटेगरीचा क्वेश्चन होता. दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कुठले? सगळ्यात जगाला माहिती होतं, म्हणजे अख्ख्या भारत देशामध्ये चर्चा झालेली गोष्ट आहे की दिव्यांग मंत्रालय सगळ्यात पहिल्यांदा कुणी स्थापन केलं, तर सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याने त्या ठिकाणी दिव्यांग मंत्रालयाची स्थापना केलेली आहे. मग विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, यदा कदाचित मग तुम्ही माझ्या पाठीमागचे व्हिडिओ काढून बघा, मी एक ठराविक गोष्टी सांगितलेल्या आहे. तुम्हाला उत्तर येत नसेल, ऑप्शन मध्ये सपोज त्या ठिकाणी महाराष्ट्र दिसत असेल, डोळ झाकून महाराष्ट्र मारा, तुम्ही कोणाला तरी मारणारच आहे, कुठल्या तरी ऑप्शनला तुम्ही टिक करणारच आहे. मग टिक करताना काहीतरी थोडं सायंटिफिकली जर टिक केलं तर यदा कदाचित त्या ठिकाणी तुम्हाला ॲटलिस्ट 50-50 मध्ये जास्तीत जास्त 50% जरी मार्क भेटले, 10 क्वेश्चनला गोळ्या मारल्या आणि तुम्हाला 5 मार्क भेटले, म्हणजे खूप मार्क झाले. ते लक्षात घ्या की जे मार्क जाणारच होते. आता मला सांगा, जर तुम्हाला मी ट्रिक असे सांगितलं ते की यदा कदाचित ऑप्शन मध्ये जर महाराष्ट्र दिलं असेल तर तुम्ही सरळ सरळ महाराष्ट्राला टिक करा. जर ऑप्शन मध्ये भारत दिलं असेल सपोज तर भारताला टिक करा. आणि जर यदा कदाचित सपोज स्पेसच्या रिलेटेड आहे, म्हणजे आता बघा आपल्याला माहिती आहे नासा सगळ्यात टॉप लेवलला आहे स्पेसच्या संदर्भात, मग जर सपोज रॉकेट असेल, यान असेल, याच्या संदर्भात जर सपोज जागतिक लेवलला विचारतात काय, आणि जर ऑप्शन मध्ये भारत नसेल आणि अमेरिका, इंग्लंड वगैरे असे देश दिले असेल, तुम्हाला उत्तर येत नसेल, बघा मेन गोष्ट कुठं चालली, तुम्हाला उत्तर येत नसेल तर सरळ सरळ अमेरिका मारा आणि पुढच्या ऑप्शनला जावा. कारण तुम्ही किती जरी आठवण्याचा प्रयत्न केला, दिवसभर जरी ते पेपरला बसला, जी गोष्ट तुम्ही वाचलीच नाही ती तुमच्या ब्रेनमध्ये येईल कुठून? साधी गोष्ट आहे ना, जी गोष्ट तुम्ही कधी पाहिलीच नाही, जी गोष्ट कधी वाचलीच नाही, ती तुम्हाला आठवल कुठून?
त्याच्यामुळं अशा क्वेश्चनच्या टाईपमध्ये तुम्ही सरळ सरळ काहीतरी एक क्लू घ्यायचा की बाबा सपोज आता हा सरळ सरळ अभ्यासाचा भाग होता, मी डिरेक्टली म्हणेल की हा अभ्यासाचा पार्ट होता, कारण ही अत्यंतिक चर्चेतला मुद्दा होता की दिव्यांग मंत्रालय सध्या कोणी महाराष्ट्र राज्यानं त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. पुढचा क्वेश्चन, या बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँकेमध्ये रूपांतर झाले. स्टेट बँकेमध्ये रूपांतर झाले. हा थोडा स्टॅटिकचा पार्ट होता, म्हणजे अभ्यासाचा पार्ट होता. इकॉनॉमिक्स वरती क्वेश्चन टाकलेलं आहे. क्वेश्चन फार हार्ड पॅटर्न वरती चाललाय अशातला भाग नाही. बँकिंग वरती त्या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे. बघा सगळ्यांना माहिती आहे 1955 साली जी काय ईडी गोलवाडा समिती जी काय आहे त्या समितीच्या शिफारशीनुसार 1955 साली SBI बँकेची स्थापना करण्यात आली. मग ही जी काय ईडी गोडवारा समिती जी काय होती, ह्या समितीने असं सांगितलं की तुम्ही काय करा, इम्पेरिकल जे काय बँका होत्या, इम्पेरिकल बँका म्हणजे कोणी बाबा इंग्रज भारतामध्ये आले होते आणि ज्या काय आपल्या प्रेसिडेन्सी एरिया होते, म्हणजे जसं की मुंबई प्रेसिडेन्सी होती, कलकत्ता प्रेसिडेन्सी होती, खाली चेन्नई प्रेसिडेन्सी ज्याला मद्रास म्हणतात, हे जे काय प्रेसिडेन्शियल बँका होत्या, प्रेसिडेन्शियल म्हणजे हे प्रेसिडेन्शियल एरियाज होते, मुंबई असेल, कलकत्ता असेल, मद्रास असेल, तर ह्या प्रेसिडेन्शियलच्या ठिकाणच्या ज्या काय बँका आहेत ह्या बँकांची मिळून इम्पेरिकल बँक, आणि ह्या इम्पेरिकल बँकेचं रूपांतर 1955 साली ईडी गोडवाला समितीच्या शिफारशीनुसार SBI बँकेची त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली. मग ह्या प्रश्नाचं उत्तर बघा, ह्या बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये रूपांतर झालं. तर कोणाचं, इम्पेरिकल जी काय बँक आहे बघा, इम्पेरिकल जी बँक आहे ह्या इम्पेरिकल बँकेचं रूपांतर होऊन कशामध्ये रूपांतर झालं, SBI मध्ये त्या ठिकाणी रूपांतर झालं. रॉयल वगैरे अशी काय बँकच नव्हती. ऑप्शन नंबर 2 ला त्या ठिकाणी उत्तर ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर 6 नंबरचा बेसिक भूगोलावरती क्वेश्चन होता. काय म्हणतोय क्वेश्चन, सुरजागड खोदकाम कोणत्या जिल्ह्यात आहे. बघा सुरजागड, गडचिरोली, इथं ड पाहिजे, गडचिरोली, नंदुरबार, रत्नागिरी आणि बीड. आता बघा एक साधी बेसिक अभ्यासाची ट्रिक आहे. काय ट्रिक आहे, जर सपोज तुमच्या ह्याच्यामध्ये गड हा शब्द आला, बघा सपोज तुम्हाला विचारलं की वेगवेगळे डोंगर कुठे आहेत आणि त्याच्या नावामध्ये ऍक्च्युली हे डोंगर रांग आहेत बरं का, ह्या ऍक्च्युली डोंगर रांगा आहेत. क्वेश्चन विचारताना ऍक्च्युली डोंगर रांगामध्ये विचारला जातो, परंतु ठीक आहे त्याने थोडा फिरवून क्वेश्चन विचारला. काय विचारलंय की हा जो काय सुरजागड खोदकाम म्हणजे खान, हे कोणत्या जिल्ह्यात आहे. जेवढे गड ज्याच्या नावाच्या खाली दिसतील म्हणजे सुरजागड, भामरागड, असं ज्या ठिकाणी गड हा शब्द येतो ते 100% त्याच्या नावातच आहे. बघा गड चिरोली, आणि जे मेन पूर नावामध्ये ह्याच्यामध्ये पूर नावामध्ये जे काय आहेत, चंद्रपूर, मग ही जे काय बल्लारपूर असेल, बल्लारपूर कुठे आहे, चंद्रपूरमध्ये. जे औष्णिक विद्युत केंद्र आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात प्रसिद्ध असं औष्णिक विद्युत केंद्र आहे. महाराष्ट्रातलं प्रसिद्ध असणारं हे जे काय बल्लारपूर औष्णिक विद्युत केंद्र आहे कुठे, चंद्रपूरमध्ये. ह्याच्यामध्ये पूर आहे ना, लक्षात घ्या ह्याच्यामध्ये पूर आहे. अजून उद्या नागपूरचं विचारतील, नागपूरमध्ये काय, गरमसूर टेकड्या ज्या काय बघा, एकदा आयोगानं पण ह्याच्यावरती क्वेश्चन विचारला होता बघा, मला आता आठवलं म्हणून सांगतो. दरेकसा टेकड्या कुठं आहेत किंवा दरेकसा डोंगर रांगा कुठं आहेत, तर ह्या आहेत गोंदियामध्ये. गोंदिया. गरमसूर कुठं आहेत, गरमसूर आहेत नागपूरमध्ये. म्हणजे हा क्वेश्चन काय सांगतो, माझं एक्सप्लेनेशन देण्याच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे की बाबा महत्वाच्या ज्या काय
डोंगररांगा आहेत, टेकड्या आहेत, त्या आपल्याला येणं अपेक्षित आहे. दरे कसा विचारलं, गोंदियामध्ये पाहिजे. गरमसूर विचारलं, नागपूरमध्ये पाहिजे. चंद्रपूरमध्ये बल्लारपूर आहे, जे सगळ्यात मोठं औष्णिक विद्युत केंद्र आहे. का औष्णिक विद्युत केंद्र आहे? कारण त्या ठिकाणी ऑलरेडी बल्लारपूरला कोळशाच्या खाणी येतं. मग आता कोळसा सपोज तिकडे सापडत असेल, मी नागपूरचा पेपर ज्यावेळेस एक्सप्लेनेशनला घेतलाय 2023चा, त्या पेपरमध्ये सांगितलंय बघा, कोळसा जर सपोज नागपूरला सापडत असेल तर त्याचा औष्णिक प्लांट इथं पुण्यात टाकून उपयोग नाही ना, एवढा वाहतुकीचा खर्च कुठनं करणार. त्याच्यामुळं जे काही थर्मल पॉवर प्लांट त्या ठिकाणी किंवा कुठलाही पॉवर जनरेशनचा, आता सपोज ज्या ठिकाणी नदीचं चांगलं जास्तीत जास्त कॅचमेंट एरिया असेल, जिथं जास्तीत जास्त पाणी एकत्र होईल, तिथंच धरण बांधलं पाहिजे, तिथंच जलविद्युत प्रक्रिया निर्मिती केली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल धरण सपोज जर असं समजा की पश्चिम महाराष्ट्रात आहे, तर जलविद्युत प्रक्रिया मराठवाड्यात करून उपयोग नाही. म्हणजेच काय की बाबा हा जो काय कॉस्टिंगचा विषय आहे, ट्रान्समिशनचा, म्हणजे जे काय ट्रान्सपोर्ट होणार आहे, हा ट्रान्सपोर्टची कॉस्ट कमी करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. म्हणून हे ज्या ठिकाणी बाबा दगडी कोळसा सापडतील त्याच ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र असेल. मग हे औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहेत? चंद्रपूरमध्ये. गरमसूर कुठे आहेत? नागपूरमध्ये आहेत. दरे कसा कुठे आहेत? गोंदियामध्ये आहेत. असे वेगवेगळे डोंगरांग त्या ठिकाणी विचारलेले आहेत. बेसिक भूगोलावरती क्वेश्चन होता. या क्वेश्चनवरून आपल्याला हे लक्षात येतं की आपण महाराष्ट्रामधल्या महत्त्वाच्या डोंगररांगा लक्षात ठेवणं गरजेची गोष्ट आहे. म्हणजे फक्त एवढंच लक्षात नाही ठेवायचं की बाबा सह्याद्री डोंगररांग आहे किंवा त्या ठिकाणी शंभू महादेव आहे, त्याच्या खाली बालाघाट डोंगररांग आहे, एवढ्याच लक्षात ठेवून सातपुडा आहे, एवढ्याच लक्षात ठेवून उपयोग नाही. तर जे काय बारीक बारीक जे काय महत्त्वाचे डोंगर आहेत, महत्त्वाचे सगळ्या टेकड्यान हेनतेन मसोबाचा माळण असलं कुठं पाठ करत बसेल. महत्त्वाचं काय विचारलंय, तुम्हाला महत्त्वाचं कळत नसेल ना, तर तुम्ही MPSCचे जे काय क्वेश्चन विचारले हार्डली 7-8 क्वेश्चन निघतील. 7-8 क्वेश्चनमध्ये तुम्हाला बरोबर जोड्या लावायला कळून जाईल की बाबा गायखुरी कुठे आहे? भंडाऱ्यामध्ये. बघा फॉर एक्झाम्पल मला जे आठवते ते मी तुम्हाला सांगतोय. सपोज हे विचारलंय सातारामधलं विचारलंय, तर बामनोलीचा डोंगर, आगाशिवाचे डोंगर कुठे आहे? साताऱ्यामध्ये. म्हणजे हे जे काही महत्त्वाचे ज्या काही डोंगररांगा आहेत त्या ठिकाणी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. ओके, पुढचा 7 नंबरचा क्वेश्चन. हायड्रोफोबिया हे कोणत्या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे? बघा हायड्रोफोबिया हा देखील सोपा क्वेश्चन आहे. इयत्ता 10वीचं स्टेट बोर्ड तुम्हाला मी सांगितले, 11वीचं जुनं हिस्ट्रीचं स्टेट बोर्ड, 10वीचं सायन्सचं पुस्तक एवढं व्यवस्थित केलं ना तुम्हाला बऱ्यापैकी त्या ठिकाणी मार्क पडू शकतात. हायड्रोफोबिया, हायड्रो म्हणजे पाणी. बघा हायड्रो म्हणजे काय? पाणी. आपण अजून पण म्हणतो ना जलविद्युत प्रकल्पाला काय म्हणतो? हायड्रो पॉवर प्लांट. हायड्रो पॉवर प्लांट. हायड्रो म्हणजे काय असतं? पाणी असतं. हायड्रो म्हणजे असतं पाणी. आणि फोबिया, फोबिया या शब्दाचा अर्थ होतो भीती. काय होतो? भीती. हायड्रो म्हणजे पाणी, फोबिया म्हणजे भीती. म्हणजे असा कोणता आजार आहे, क्वेश्चन बघा काय विचारलंय, असा कोणता आजार आहे की त्या आजारामध्ये किंवा त्या रोगामध्ये आपल्याला पाण्याची भीती वाटते. पाण्याची भीती वाटते. सगळ्यांना माहिती आहे पिसाळलेलं कुत्रं जर चावलं आपल्याला, बघा ज्या माणसाला पिसाळलेलं कुत्रं चावलंय किंवा पिसाळलेलं कुत्रं स्वतः असेल तर ते पाण्याच्या जवळ येतं ना, पाणी दिसलं की लांब पळ सुटतं, ते लांब पळतं, खूप जास्त जोरात पळतं, म्हणजे त्या ब्रेनवरचं पूर्ण संतुलन गेलेलं असतं. सेम त्याच पद्धतीमध्ये जर पिसाळलेलं कुत्रं एखाद्याला जर चावलं तर आपल्याला रेबीज नावाचा आजार होतो. कुठला? रेबीज. मग पिसाळलेलं कुत्रं चाव, मला वाटतं माकड चाव, ससा हे पण प्राणी त्याच्यामध्ये इन्क्लूड येतात रेबीजमध्ये. रेबीजमध्ये फक्त कुत्रा नाही, माकड पण त्याच्यामध्ये, मला वाटतं ससा पण आहे. तुम्ही वाटलंच तर चेक करा त्या ठिकाणी गुगलला, पण मी सांगितलं तर 100%. मग या जर सपोज तुम्हाला पिसाळलेलं कुत्रं चावलं तर कुत्र्याला जशी त्या ठिकाणी पाण्याची भीती वाटत असते, अगदी तशीच ज्याला कुत्रं चावले त्याला देखील काय वाटत असते? पाण्याची भीती वाटत असते. मग हायड्रो म्हणजे पाणी, फोबिया म्हणजे भीती. इथं त्यांनी थोडं मराठीमध्ये पण एक्झामिनरला फोडून हिंट देण्याचा प्रयत्न केलाय. जल द्वेष. जल म्हणजे काय? पाणी. बघा जल म्हणजे काय? पाणी. द्वेष म्हणजे काय? तिरस्कार, भीती, अशा पद्धतीनं. ओके, मग हे कशामध्ये होत असतं? रेबीजमध्ये होत असतं. बाकी कॅन्सरन, उच्च दाब म्हणजे BP, डायबिटीस म्हणजे शुगर बिगर तसला काय विषय येत नाही. 8 नंबरचा क्वेश्चन. श्रीमती रक्षा खडसे खासदार यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कोणत्या राज्यमंत्रीपदाची त्या ठिकाणी शपथ दिली गेलेली आहे? रिसेंटली करंटवरती असणारा क्वेश्चन आहे.
आणि त्या ऑलरेडी तिकडं उत्तर महाराष्ट्राला बिलॉंग करतात, म्हणून त्या ठिकाणी क्वेश्चन विचारले. 3 वेळा ही व्यक्ती त्या ठिकाणी खासदार पदावरती गेलेली, म्हणून देखील त्या ठिकाणी श्रीमती रक्षा खडसे यांच्यावरती त्या ठिकाणी क्वेश्चन विचारलाय. का तर मग हा क्वेश्चन आपल्याला काय सांगतो, जर यदा कदाचित आपल्याला केंद्रीय मंत्री, आपण ज्या जिल्ह्याचा अभ्यास करतोय त्याचे खासदार कोण, बघा त्याचे खासदार कोण, आमदार कोण, विधानसभेच्या त्या ठिकाणी किती विधानसभा मतदारसंघ आहेत, खासदारकीचे किती मतदारसंघ आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत, जिल्हा अधिकारी कोण आहेत, पोलीस आयुक्ताच्या संदर्भात असेल तर तिकड ते कोण आहे, ही विशेष जिल्हा माहिती असणं आवश्यक आहे. मग आता बघा, केंद्रीय मंत्री ठराविकच महाराष्ट्रातल्या लोकांना त्या ठिकाणी शपथ गेली, जसं की बाबा आपले नितीन गडकरी साहेब होते, त्यांना ऑलरेडी जे काय रस्ते आणि परिवहन मंत्री त्यांनी मागितलं, ऑलरेडी ते त्याच्यावरती काम त्यांनी खूप जबरदस्त अशा लेवलचं त्या व्यक्तीनं काम केलेले, त्यांना तेच खातं परत देण्यात आलं, म्हणजे मुख्य खाते म्हणता येईल त्यांना, की तसं दिलं. आणि राज्यमंत्री पदाचे 2 व्यक्तींना पद त्या ठिकाणी राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला. राज्यमंत्रीमध्ये एक म्हणजे ह्या श्रीमती रक्षा खडसे एक आहेत आणि दुसरे पुण्याचे मुरलीधर मोहोळ आहेत. ह्या दोघांना काय केलं, त्या ठिकाणी राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला. तर जे काही पुण्याचे मुरलीधर मोहोळ साहेब आहेत, त्यांना मला वाटतंय सहकारच्या संदर्भात त्या ठिकाणी राज्यमंत्री पदाचा दर्जा दिलेला आहे. आणि ह्या ज्या काय रक्षा खडसे आहेत, ही यांना युवक कल्याण आणि क्रीडा याच्या संदर्भात दिलेले आहे. मग आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा इंग्लिशचा प्रॉब्लेम असतो, त्यांनी हे वाचलं असू शकतं यदा कदाचित, की बाबा रक्षा खडसे यांना युवक कल्याण व क्रीडा याचं काय दिलेलं आहे, राज्यमंत्रीपद दिलंय. राज्यमंत्री वेगळं असतंय, राज्यमंत्रीपद त्या ठिकाणी दिलेलं आहे. मग आता हे तर बघा, युथ अफेअर्स अँड स्पोर्ट, ह्या स्पोर्ट वरून क्रीडा दिलेलं आहे, एवढं लक्षात यायला पाहिजे होतं. चाइल्ड डेव्हलपमेंटला आहेत का, त्या नाहीत. लेबरला आहेत का, नाहीत, म्हणजे कामगाराच्या संदर्भात आहेत का, नाहीत. ट्रायबल अफेअर्सच्या संदर्भात आहेत का, म्हणजे आदिवासीच्या संदर्भात आहेत का, नाहीत. तर त्यांच्यासाठी ज्या काय रक्षा खडसे आहेत, श्रीमती रक्षा खडसे यांना युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री पदाचा त्या ठिकाणी दर्जा दिलेला आहे, म्हणजे राज्यमंत्री पदाचं त्या ठिकाणी त्यांनी शपथ घेतलेली आहे. जिल्हा विशेषवरती क्वेश्चन होता, सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, रिसेंटली चालू घडामोडीवरती क्वेश्चन होता आणि तो तुम्ही करणं अपेक्षित होतं. म्हणजे फार असा अवघड क्वेश्चन आहे असं काय म्हणता येणार नाही, फक्त त्यांनी इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी ऑप्शन ठेवले. आता बघा, तुम्हाला मी हा वरचा क्वेश्चन सांगितला, कुठला, एकच मिनिट, हा क्वेश्चन मी तुम्हाला सांगितला. बघा, एखाद्याला जर कळलं नसते हायड्रोफोबिया म्हणजे काय आणि त्याच्यामुळे कुठला रोग होतोय, एक पेपर आहे मला वाटतं ठाणेचा ग्रामीणचा की मीरा भाईंदरचा, त्या ठिकाणी पण त्यांनी रोगावरती क्वेश्चन विचारला की खालीलपैकी विषाणूजन्य रोग कुठला, जीवाणूजन्य रोग कुठला, आणि ऑलरेडी PYQ टाईपमध्ये आहेत. याचा अर्थ काय की कुठल्या जीवनसत्वामुळे काय भेटतं, नाही भेटलं तर कोणता रोग होतो, कशामुळे कोणता रोग होतो, त्या रोगाचं सपोज व्हायरोलॉजीची इन्स्टिट्यूट आहे पुण्यात, त्यांचे इन्स्टिट्यूट कुठं आहेत, सपोज निरी कुठं आहे, काय कुठं आहे, म्हणजे ह्या महत्त्वाच्या संस्था आहेत. रोगावरती त्या ठिकाणी क्वेश्चन पोलीस भरतीला मॅक्सिमम ठिकाणी विचारला जात असेल तर हा टॉपिक तुमच्यासाठी IMP आहे. ओके, म्हणजे जर तुम्ही विज्ञान वाचायला घेतलं तर तुम्हाला यायला पाहिजे की बाबा हा रोग कशामुळे होतोय. बघा, म्हणजे डेंग्यू कुठल्या डासामुळे होतोय, चिकनगुनिया कोणत्या डासामुळे होतोय, काला आजार कुठल्या डासामध्ये होतोय, अशा म्हणजे काला आजार कशामुळे होतोय, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे रोगावरती त्या ठिकाणी जे काय एक्झामिनर आहेत हे वारंवार क्वेश्चन विचारताना जर दिसत असतील तर आपण रोग हा टॉपिक, विज्ञानातला रोग हा टॉपिक, त्याच्यानंतर कुठल्या शास्त्रज्ञानं काय शोध लावला, कुठल्या ह्याच्यामुळं काय कमतरतेमुळं काय होते, याच्यावरती अभ्यास करणं गरजेची गोष्ट आहे. मग सपोज जर यदा कदाचित एखाद्याला 7 नंबरचा क्वेश्चन आला नसता आणि त्यांनी डिरेक्टली आपल्या ट्रिकनुसार ऑप्शन नंबर 3 मारला असता आणि तुम्हाला मी वरती सांगितलं की हिथं कुठं गेलं, हां क्वेश्चन नंबर 3 बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानांचे प्रिन्सिपल सचिव कोण आहेत, हा जर क्वेश्चन त्याला आला नसता आणि इथं त्याने ऑप्शन नंबर 3 मारला असतं, इथं चुकलं असतं, क्वेश्चन नंबर 3 ला त्याचं उत्तर चुकलं असतं, परंतु ह्या ठिकाणी रेबीजला त्याचं उत्तर बरोबर आलं असतं. 7 नंबरच्या क्वेश्चनला रेबीज त्याचं बरोबर आलं असतं, म्हणजे कुठं ना कुठं तरी तुम्हाला बेनिफिट होणार. बरं, हे आपण असं धरून चाललोय दोन्हीही क्वेश्चन त्याला येत नाहीत, ह्या अँगलनं आपण त्या ठिकाणी चाललोय, ह्या अँगलनं त्याचे दोन्ही क्वेश्चन त्या ठिकाणी बरोबर येणार. पुढं
पुढचा क्वेश्चन. आता हे जे काही सरळ सरळ क्वेश्चन आहेत हे सरळ सरळ 9 आणि 10 नंबरचा त्या ठिकाणी जिल्हा विशेषवरती क्वेश्चन विचारलेला आहे. बघा जिल्हा विशेषवरती त्या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे. आता मी स्वतः पुणे जिल्ह्याला बिलॉंग करतो त्याच्यामुळे मला काय एवढं जास्त सांगता येणार नाही, पण मी डायरेक्टली आन्सर तुम्हाला सांगू शकतो. धुळे जिल्ह्यात किती विधानसभा क्षेत्र आहेत? तुम्हाला मी अगोदरच सांगितलं. पालकमंत्री कोण? विधानसभेत म्हणजे विधानसभा क्षेत्र म्हणजे आमदार किती, खासदार किती, त्यांचे मतदारसंघ कुठले, बाबा एखादा मंत्री आहे का, तो कुठं डॉक्टर आहे का. लातूरला सरळ सरळ प्रश्न विचारलाय. तुम्ही लातूरचा आता रिसेंटली पेपर काढून बघा, त्याच्यामध्ये डायरेक्टली त्या माणसाचं नाव दिले, आमदारांचं का खासदारांचं, मला वाटतं खासदारांचं नाव दिले आणि डायरेक्टली विचारले की ते कोणत्या क्षेत्राशी संदर्भात आहे, ते डॉक्टर आहेत आणि ऑप्शन नंबर 3 ला डॉक्टर होतं. तुम्ही पेपर काढून बघा, माझं खोटं वाटत असेल तर. आणि एवढं बारीक एखाद्याला म्हणजे जे तिथले त्यांच्या मतदारसंघातले त्यांना ते येऊ शकतो आन्सर, पण तू बाकीच्यांना ते डॉक्टर आहेत का किंवा काय आहेत, वकील आहेत, हे आपल्याला सांगू शकत नाही. आता बघा म्हणजे याचंच काय, पेपर आपल्याला सांगत असतात की आपण अभ्यासाची दिशा कशी ठेवली पाहिजे. लक्षात घ्या. त्याच्यामुळं अभ्यास करत असताना मला एका विद्यार्थी मित्रानं मेसेज केलाय त्या ठिकाणी की सर माझे जीकेला मार्क वाढत नाहीत, तुम्ही क्वेश्चन पेपर पहिल्यांदा करा. क्वेश्चन पेपर तुम्हाला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्कापर्यंत पोचवत असतात. क्वेश्चन पेपर पाठ नाही करायचे, सगळे ऑप्शन आपल्याला आले पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल मला सांगा, इथं क्वेश्चन विचारलाय धुळे जिल्ह्यात विधानसभा क्षेत्र किती. उद्या खासदारकीचे मतदारसंघ विचारतील, आमदारकी म्हणजेच विधानसभा त्या ठिकाणी विचारलेले. आता ह्याचं उत्तर मला वाटतं 5 का काहीतरी आहे, 5 उत्तर आहे ह्याचं. विधानसभा क्षेत्र आहे धुळे शहर एक आहे, धुळे ग्रामीण एक आहे, त्याच्यानंतर शिक्रापूर असं काहीतरी आहे वगैरे वगैरे. आता मला एवढं काय आठवत नाही, पण जिल्हा विशेषवरती हा ठिकाणी क्वेश्चन आहे. आदिवासी कल्याणासाठी कार्य करणारे जे काय जनार्दन महाराज वळवी आहेत यांचं जन्मस्थान कोणतं आहे, हा पण जिल्हा विशेषवरती आहे. जे त्या जिल्ह्याला बिलॉंग करतात त्यांना चांगलं माहिती असेल. मुंदलवड हे त्यांचं काय आहे, त्या ठिकाणी जन्मस्थळ आहे ह्या जनार्दन महाराजांचं. आणि यांनी काय केले, जे काय आदिवासींमध्ये हुंडाबळी जे काय होते, आदिवासींमध्ये जो काय हुंडा घेतला जातोय त्या हुंड्याच्या विरोधात त्यांनी काम करण्याचं काम बरंचसं केलं. बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आदिवासी कल्याणासाठी केल्या. त्यातलं विशेष कार्य म्हणजे त्यांनी हुंड्याच्या विरोधात, हुंडा जी काय प्रथा असते त्या हुंडा पद्धतीच्या विरोधात त्यांनी त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे. 10 क्वेश्चन झालेले आहेत. अकरा नंबरचं क्वेश्चन. ऑलरेडी क्वेश्चन हा PYQ आहे, रिपीट आहे, त्याच्यामुळे ज्यांनी क्वेश्चन पेपर केलाय त्यांचा हा क्वेश्चन कसा चुकायला नको होता. दहशतवादी आणि त्या संदर्भात गुन्ह्याचा तपास करण्यासाठी भारतामध्ये कोणत्या यंत्रणेची स्थापना करण्यात आलेली आहे. कशासाठी? दहशतवाद्याच्या संदर्भात. ऑप्शन वाचून घ्या. खाली ऑप्शन काय दिलाय, NIA, NSG, CIA आणि IB. मला सांगा जे काय आपली IB आहे ही IBचं काम काय आहे की म्हणजे गुन्ह्याचा तपास करणे. दहशतवादीच्या संदर्भात आहे का? नाही, ऑप्शन गेला. NSG म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्ड, जे काही पंतप्रधानांना जे सिक्युरिटी प्रोव्हाइड करतात ते आहे. आता मला सांगा ह्या ठिकाणी कॉमन कुठं ठेवले? बघा एक्झामिनरनं काय केले, सिमिलॅरिटी ठेवले प्रत्येक ऑप्शनमध्ये. मी तुम्हाला मागचे पण क्वेश्चन सांगितले की त्यांनी सिमिलॅरिटी ठेवण्याचा प्रयत्न केलाय. इथं 3 अक्षरी दिलंय NSG, इथं दिलंय NIA. म्हणजे ह्या ठिकाणी उत्तर ठेवण्याचे जास्तीत जास्त चान्सेस. आपण उघड्या डोळ्यानं ऑप्शन बघायचे. ऑप्शन तुम्ही उघड्या डोळ्यानं बघायला लागले का नाही तुम्हाला पेपर सोपाच वाटणार. आता बघा NIA आणि NSG या ठिकाणी एक्झामिनर उत्तर ठेवण्याचा प्रयत्न करतोय, त्या अर्थी ऑप्शन नंबर C उत्तर येणार नाही. ह्या 2 मध्येच उत्तर आहे आणि ह्या 2 मध्येच तुम्ही चान्स घ्यायला पाहिजे होता. आणि NSG जे काय नॅशनल सिक्युरिटी आपलं गार्ड आहे, हे नॅशनल सिक्युरिटी गार्ड बरेचशा वेळेस चर्चेत होतं. पाठीमागं मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबांची गाडी तिकडे पंजाबला गेल्यानंतर त्या पुलावरती, त्या ब्रिजवरती अडवली होती, त्यावेळेस ह्यांच्यावरती क्वेश्चन मार्क त्या ठिकाणी घेण्यात आला होता. त्याच्यामुळे हा चर्चेतला मुद्दा होता. ह्यांचा दहशतवाद्याशी संबंध नाही या लॉजिकनं हे उत्तर गेलं. हा ऑलरेडी PYQ आहे. आपण पोलीस भरतीची तयारी करतोय तर आपल्याला NIA ही संघटना जी काय आहे
ती दहशतवादाच्या विरोधात काम करते हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि मी जाणून बुजून ह्याचा फुल फॉर्म सांगणार नाही, तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये ह्या NIAचा फुल फॉर्म सांगायचा आणि त्याची स्थापना कधी झाली. जे कोणी पेपर बघत असतील त्यांनी या NIAचा फुल फॉर्म आणि त्याची स्थापना कधी झाली ते तुम्ही मला सांगायचं आहे. ऑप्शन नंबर 1 हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढं 12 नंबरचा क्वेश्चन, रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे काय. म्हणजे बघा वेगवेगळ्या ह्याच्या वेगवेगळे आजार असतील तर त्या वेगवेगळ्या आजाराच्या डॉक्टरांना स्पेशलिस्टला वेगवेगळं म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हिथंच विचार, म्हणजे जो काही कॅन्सरच्या संदर्भात असेल त्याचं नाव वेगळं असतं, हाडांच्या संदर्भात असतं ज्याला ऑर्थोपेडी असं काहीतरी म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीची त्यांची वेगवेगळी नावं आहेत. ब्रेनच्या संदर्भात काम करणारा असेल त्याला न्यूरोलॉजिस्ट म्हणतात. म्हणजे असं न्यूरोलॉजी म्हणजे ब्रेनच्या, लॉजी म्हणजे अभ्यास करणे. बघा लॉजी म्हणजे अभ्यास करणे किंवा लॉजी म्हणजे स्टडी करणे. ओके, स्टडी करणे, अभ्यास करणे, किंवा त्याला सोप्या भाषेत अजून सांगायचं म्हणजे शास्त्र, एक प्रकारचं शास्त्र. स्टडी करणे, एखाद्या गोष्टीचा स्टडी केला की ते एक प्रकारचं शास्त्र झालं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला सांगितलं की ब्रेनला जे काम करतात त्याला न्यूरोलॉजिस्ट असं म्हणतात, तसं त्यांनी क्वेश्चन असं इथं विचारलं तर मग आपल्याला माहिती पाहिजे बाबा हार्टच्या वाल्याला काय म्हणतात, कॅन्सरच्या संदर्भात महत्वाचे आजार करायचे सगळे मूळ व्याधांमुक्त खडा असलं करत बसायचं ना. मेन आजार काय असतात ज्याने आपला मृत्यू होऊ शकतो अशा गोष्टी करायच्या. ब्रेन असेल, हार्ट असेल, हे महत्वाच्या गोष्टी. मग हे जे काय कॅन्सर असेल मग ह्याचा अभ्यास करणारे जे काही डॉक्टर आहेत त्याला काय म्हणतात, हाडांच्या डॉक्टरांना काय म्हणतात. सपोज दाताचा असेल आपल्याला म्हणतात डेंटिस्ट म्हणतो, आपल्याला सगळ्यांना माहिती असलेलं आहे. तसं त्यांनी क्वेश्चन विचारले, रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे काय, तर त्याला हिमॅटॉलॉजी असं म्हणतात. काय म्हणतात, हिमॅटॉलॉजी. आता ऑप्शनकडे या. बघा हिथं ही म्हणताय, हिथं ही म्हणताय, हिथं ही म्हणताय, म्हणजे 100% ऑप्शन नंबर बी ला त्या ठिकाणी उत्तर नाही. कसं काय नाही, कारण ह्या एक्झामिनर मी पेपर बघत असतानाच माझ्या लगेच लक्षात यायला पाहिजे की हा जो कोणी पेपर सेटर आहे तो ऑप्शनमध्ये सिमिलॅरिटी ठेवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे ट्रॅप लावायचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. बघा काय मी सांगतोय, नीट ऐका. 1, 2, 4 क्वेश्चन सोडवले की नाही, 5-6 क्वेश्चन सोडवले की लगेच तुमच्या लक्षात यायला पाहिजे की हा जो कोणी एक्झामिनर आहे तो त्या ठिकाणी ऑप्शनच्या सिमिलॅरिटीवरती त्या ठिकाणी ट्रॅप लावण्याचा प्रयत्न करतोय. ही 2 ठिकाणी 3 ठिकाणी ठेवले म्हणजे 100% ऑप्शन नंबर 2 नाही. आता ऑप्शन नंबर 2 ला काय म्हणतंय, डर्मॅटॉलॉजी. डर्मा म्हणजे असते स्किन. डर्मा म्हणजे काय असतं, डर्मा म्हणजे असते स्किन, ज्याला त्वचा असं म्हणतात. मग त्वचेच्या संदर्भात जे काही शास्त्र आहे किंवा ज्याला अभ्यास त्वचेच्या संदर्भात जो काही केला जातो त्याला डर्मॅटॉलॉजिस्ट असं म्हणतात. जसं डेंटिस्ट दाताच्या संदर्भात आहे तसं मग क्वेश्चन असा आहे की जे काय रक्त आहे आणि रक्ताच्या संदर्भात जे काही दोष होत आहेत तर ह्या रक्त व त्याच्या संदर्भात होणाऱ्या दोषाच्या संदर्भात जो कोणी अभ्यास करणार आहे त्याला काय म्हणायचं, तर त्याला हिमॅटॉलॉजी असं म्हणतात. आता यदा कदाचित हा क्वेश्चन तुम्हाला आला नसता, ऐका, तर तुम्ही डायरेक्टली तरी ऑप्शन नंबर 3 ला मार्क केलं असतं. मी म्हणतो चुकलं असतं. फार रिअरेस्ट ऑफ द रिअर केस त्या मुलांना ह्या क्वेश्चनचं उत्तर येणार, फार रिअरेस्ट ऑफ द रिअर केस. नाहीतर मॅक्सिमम लोकांचं हे उत्तर चुकण्याचे चान्सेस, कारण हे डर्मॅटॉलॉजी माहिती असू शकतं की बाबा त्वचेच्या संदर्भात आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 तुम्ही काढला असता. मग आपल्या लॉजिकनं एक तर तुम्ही ऑप्शन नंबर 3 मारला असता. ठीक आहे, शेवटी ते लॉजिक आहे, मी मान्य करतो. तुम्ही हे धरून चालू नका, लॉजिक हे 100% खरं नसतं. परत एकदा मी सांगतोय, मी तुम्हाला आत्ता वारंवार एक गोष्ट कायम सांगितलेली माझ्या व्हिडिओमध्ये, आपण त्या ठिकाणी गोळीबार कसा करायचा हे शिकत नाही. आपण काय करतोय की बाबा जो मी अभ्यास केलाय त्याला 100% मी कसा वापरेन, त्या अभ्यासाचं मी 100% ॲप्लिकेशन कसं करेल ह्या अँगलनं आपण विचार करतोय. मी तुम्हाला काय सांगितलं की सपोज यदा कदाचित मला हा क्वेश्चन आला नसता, मी ऑप्शन नंबर 3 मार्क केला असता, माझं उत्तर चुकलं असतं. कारण उत्तर काय आहे, रक्ताच्या संदर्भात अभ्यास करणाऱ्या शास्त्राला हिमॅटॉलॉजी असं म्हणतात. परंतु माझं कुठं ना कुठेतरी ऑप्शन नंबर 3चं उत्तर बरोबर येऊ शकतं. बघा पुढं, कारण आपण तुम्हाला मी सांगितलंय 2-3 ला घेऊन जायचं उत्तर.
जोपर्यंत 100% माहिती नाही तोपर्यंत ऑप्शन नंबर 1ला त्या ठिकाणी जायचं नाही. 13 नंबरचा क्वेश्चन आहे. ऑलरेडी IMP क्वेश्चन आहे, ऑलरेडी PYQ आहे की बाबा फळे पिकवण्यासाठी कशाचा उपयोग करतात. सगळ्यांना माहिती आहे केळी असेल, आंबे असेल हे पिकवण्यासाठी त्या ठिकाणी इथिलिनचा उपयोग करतात. कशाचा? इथिलिनचा. क्लोरीन वगैरे असं काय, आर्जिनिन असं काय विषयच नाही. टॅनिन, टॅनिन कशासाठी? जो काय मला वाटतंय आपण जे काय लाकडांचे उपयोग बघतो, वनस्पतींचे उपयोग, ह्या वनस्पती, हिरडा ह्या वनस्पतीपासून टॅनिन मिळवलं जातं असा क्वेश्चन ऑलरेडी विचारलेला आहे. हिरडा, हिरडा नावाची जे काय वनस्पती, ह्या हिरडा नावाच्या वनस्पतीपासून टॅनिन मिळवलं जातं. क्वेश्चन हा वनस्पतीच्या संदर्भात होता. त्याचा फळे पिकवण्याशी तर काही संबंधच नाही लांबपर्यंत. ऑप्शन 1 तर गेला होता. आर्जिनिन आणि इथिलिन 2 आणि 3 मध्ये त्या ठिकाणी. परंतु वैयक्तिक मला विचारता येईल तर हा ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे आणि जर विचारलेल्यातल्या क्वेश्चनमध्ये जो येत असेल तर 100% मी त्याला सोप्या कॅटेगरीमध्ये धरणार. 78 प्रश्नपत्रिका तुम्ही जर केल्या, त्याच्या पाठीमागच्या क्वेश्चन पेपर जर केल्या तर साधारणतः 78 क्वेश्चन पेपरचे 7800 MCQ झाले. 100 MCQ आहेत ना. मग एवढे MCQ केल्यानंतर शक्यतो डाटा चुकत नाही. फिरवून फिरवून प्रश्न तिथंच विचारलेले असतात. पुढं 14 नंबरचा क्वेश्चन, हा पण सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. सगळ्यांना अभ्यासाचा पार्ट असायला पाहिजे. खालीलपैकी कोण जिल्हा नियोजन आणि जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात? लक्षात ठेवा, ही BDO तर तालुका लेवललाच असतात. सगळ्यांना माहिती आहे BDO कुठं बसतात? आपल्या पंचायत समितीच्या तिथं BDO असतात ना. आपल्याला विचारलंय कुठल्या जिल्ह्याचं, ऑप्शन BDO गेला. CO कुठं असतात? CO हे जिल्हा परिषदला असतात. इथं विचारलं काय? जिल्हा नियोजन मंडळ, जिल्हा ह्याचे अध्यक्ष CO येणार नाही. ओके, IS दर्जाचे व्यक्ती असतात. जिल्हाधिकारी का जिल्ह्याचे पालकमंत्री? ओके, तर त्या जिल्ह्याचे पालकमंत्री बघा, त्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे त्या जिल्ह्याच्या नियोजन मंडळ आणि जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष असतात. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष ऑलरेडी हे काय पॉलिटीतलं कलम ॲज इट इज विचारलं जातं. 243 ZD बघा, सगळ्यांना माहिती आहे 243 मध्ये वेगवेगळी कलम आहेत. त्याच्यावरती बऱ्याच वेळा बऱ्याच एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेले आहे. कारण पंचायत राजच्या संदर्भात असलेली ही सगळ्यात महत्त्वाची कलम आहेत आणि ज्यानं पंचायत राज व्यवस्थित केलं, अगदी बेसिक क्वेश्चन विचारलाय बरं का. हा फार हार्ड स्वरूपातला क्वेश्चन नाही, फार अवघड क्वेश्चन विचारलेला नाही. इथं काय विचारलंय? 243 ZD. ह्याच्यामध्ये काय ZD म्हणजे काय? म्हणजे आता असं समजा की तुमचं धुळ्याचं ग्रामीण आहे आणि धुळे सिटी आहे. ह्यांचा ज्यावेळेस ह्या दोघांसाठी कॉम्बिनेशनमध्ये म्हणजे शहर आणि ग्रामीणच्या विकासासाठी जी एकत्रितपणे योजना राबवण्यासाठी जी काय गोष्ट केली जाते त्याच्यासाठी जिल्हा नियोजन मंडळ हे 243 ZD मध्ये घेतले. कुठलं घेतलंय? जिल्हा नियोजन मंडळ. आणि मग बऱ्याच वेळा क्वेश्चन असा विचारलाय की जिल्हा नियोजन मंडळाचं कलम काय आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 ZD अंदर जिल्हा नियोजन मंडळ त्या ठिकाणी स्थापन केलं जातं आणि या मंडळाचा अध्यक्ष बघा, ज्यावेळेस आपण हे कलम करतो त्या कलमामध्ये जिल्हा नियोजन मंडळ येतं, त्यावेळेस आपण हे करत असतो की त्याचा अध्यक्ष बघा, त्याचा अध्यक्ष हा सदर जिल्ह्याचा कोण असतो? पालकमंत्री. हा जिल्हा नियोजन मंडळाचा कोण असतो? अध्यक्ष असतो. मग ह्याच्यामध्ये दुसरा ऑप्शन जो काय दिलेला आहे, काय दुसरा ऑप्शन दिलेला आहे? कलेक्टर दिलेला आहे बघा. जिल्हाधिकारी हे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष असतात. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष असतात. कलेक्टर हे जिल्हा मध्ये जे काय आपत्ती येत असते त्या आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो, त्या डिझास्टरचे अध्यक्ष हे कलेक्टर त्या ठिकाणी असतात. 15 नंबरचा क्वेश्चन, खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते? आता मी ह्याच्यामध्ये वेळच घालवणार. परत बघा, हिथं ब्ल्यू दिसतंय. ऑप्शन नंबर 3 ला मार्क, सोप्पा क्वेश्चन आहे. ब्ल्यू मॉर्मॉन हे राज्य फुलपाखरू आहे. शेकुरुखार हा प्राणी आहे. त्याच्यानंतर पक्षी त्या ठिकाणी आपले हिरवे कबूतर किंवा हरियाल आहे. त्याच्यानंतर अजून क्वेश्चन विचारला जायचा झाला तर तुम्हाला असं विचारते, रिसेंटली माहिती असलेलं जो काय पापलेट मासा आहे ह्याला राज्यमाशाचा दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे. पापलेट माशाला अजून
शेकरू, खार, भीमाशंकर मध्ये सापडणारी हा आपला राज्य प्राणी आहे. अजून काय, हा सफेद चिप्पी म्हणजे ज्याला पांढरी चिप्पी असं म्हणतात, तो आपला कांदळवन वृक्ष आहे. मग पहिलं कांदळवन वृक्षाचा दर्जा देणारं पहिलं महाराष्ट्र हे भारतातलं राज्य आहे. कांदळवन म्हणजे जे काही समुद्राच्या काठी जे काही सुंदरीची वनस्पती असतात ज्या तर त्याला कांदळवन असं म्हणतात. तर त्या कांदळवनामध्ये जो काय सफेद चिप्पी नावाचा म्हणजे पांढरी चिप्पी फक्त लक्षात ठेवा, पांढरी असते, पांढऱ्यालाच काय म्हणतात, सफेद म्हणतात. सफेद चिप्पी नावाची वनस्पती आहे कांदळवन वृक्षामध्ये सापडणारी. तिला महाराष्ट्रानं पहिल्यांदा राज्य कांदळवन वृक्षाचा दर्जा त्या ठिकाणी दिलाय. क्वेश्चन येऊ शकतो, माशाच्या संदर्भात येऊ शकतो. पापलेटला मराठीमध्ये काय म्हणतात ते करून जायचे. खाली ऑप्शन मध्ये सांगा, खाली कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा की पापलेट जो ऑप्शन दिला नाही, पापलेटला मराठीमध्ये काय म्हणतात ती आपल्याला माहिती पाहिजे. ते गरजेची गोष्ट आहे, कारण त्याला राज्य माशाचा त्या ठिकाणी दर्जा दिलेला आहे. सगळ्यांना माहिती असलेला क्वेश्चन आहे, सगळ्यात सोप्या स्वरूपाचा क्वेश्चन होता. ऑप्शन नंबर 3 ला त्या ठिकाणी उत्तर होतं. ओणम हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर ओणम हा केरळमध्ये साजरा केला जातो. कुठं? केरळमध्ये साजरा केला जातो. आणि पोंगल जो काय आहे, पोंगल बघा, पोंगल हा आंध्र प्रदेशमध्ये साजरा केला जातो. कुठं? आंध्र प्रदेशमध्ये पोंगल साजरा केला जातो. त्याच्यानंतर 17 नंबरचा क्वेश्चन आहे, सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता की प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मध्ये कोणी केली? बघा, 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? आता मला सांगा, हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जे काय होते हे कशाच्या संदर्भात होते हो? जहालमतवादी नेतृत्व होतं. ते समाज सुधारणेच्या संदर्भात होते का? नव्हते. ऑप्शन गेला. मग राजाराम मोहन रॉय, आचार्य बाळशास्त्री जांभेकर की आत्माराम पांडुरंग तर्खडकर? बघा, तर सगळ्यांना माहिती आहे राजाराम मोहन राय कुठल्या कलकत्त्याच्या संदर्भात आहे, आपल्याला महाराष्ट्राच्या संदर्भात विचारलं जाईल. ऑप्शन नंबर 2 आत्माराम पांडुरंग तर्खडकर, किंवा दुसरा ऑप्शन काय देतील तुम्हाला उद्या, दादोबा पांडुरंग तर्खडकर. कुणाला देतील? दादोबा पांडुरंग तर्खडकर. प्रार्थना समाजाची स्थापना त्याचं वर्ष देखील महत्वाचे, 1867 साली. बघा, नेट लक्षात घ्यायचंय, 1867 ला प्रार्थना समाजाची स्थापना त्या ठिकाणी आत्माराम पांडुरंग तर्खडकर, दादोबा पांडुरंग तर्खडकर आणि तिसरं मला नाव घेतलं, अशा तिघा तर्खडकर बंधूंनी केले. 3 जण होते, ते तिघांनी त्या ठिकाणी केलेले. आत्माराम, दादोबा, मधल्याचं मला नाव विसरलं. मग लक्षात ठेवा, तडखरकर बंधू जे काय होते, ह्या तडखरकर बंधूंना त्यातलं सगळ्यात महत्वाचं नाव आहे दादोबा. यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी असं पण म्हणतात. मराठी व्याकरणाचे पाणिनी असं पण म्हणतात. मराठी व्याकरण लिहिण्याचं सगळ्यात मोठं काम दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी केलेले. साल फार जास्त महत्वाचे, 1867. आता हे जे काय राजाराम मोहन राय यांनी काय केले, ह्या राजाराम मोहन राय यांनी 1828 साली, किती? 1828 साली ब्राह्मो समाजाची त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. कुठला समाज? ब्राह्मो समाज. मग तुम्हाला मी काय सांगितले, 11वीचं जुनं स्टेट बोर्ड वाचा. ह्या जुन्या स्टेट बोर्डमध्ये ठराविक संस्था त्या ठिकाणी तुम्हाला विचारलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या? आता 2 तर सांगितल्या. प्रार्थना समाज 1867, ब्राह्मो समाज 1828. कुठं स्थापना आहे ह्याची? कलकत्ताला स्थापना आहे. उद्या विचारतील प्रार्थना समाजाची स्थापना कुठे आहे? ही आहे मुंबईला. कुठं आहे? मुंबईला. मग मुंबईला अजून काय स्थापन झाले, तर मुंबईला 1875 साली, किती? 1875 साली आर्य समाजाची स्थापना झालेली. आर्य समाज. मग आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? क्वेश्चन विचारलाय. कुठं झाली हाही क्वेश्चन विचारलाय. मुंबईला झालेली. कोणी केलेले? तर दयानंद सरस्वती, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली. आणि ह्याच्या अगोदर म्हणजे ह्याच्या 2 वर्ष आधी म्हणजे कधी? 1873 ला महात्मा फुले यांनी, बघा, महात्मा फुले यांनी कशाची स्थापना केली? सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. सत्यशोधक समाज. झाले जवळपास जेवढ्या 11वीच्या स्टेट बोर्डमध्ये संस्था विचारल्या. आता फक्त मला वाटतंय एकच राहिली. 1897 ला स्वामी विवेकानंदांनी 1857 ला स्वामी विवेकानंदांनी हे केलं, माझ्या लक्षात न केलं, रामकृष्ण परमहंसची त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. ओके, रामकृष्ण मिशन ज्याला म्हणतात ना, रामकृष्ण परमहंस त्यांचे गुरु, त्यांच्या नावावरून त्यांनी काय केलेले की रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. रामकृष्ण
मिशनची स्थापना केली आहे. तुम्ही म्हणताल सर एवढं सगळं पाठ करायचं का? हो, पाठच करायचं, कारण हे 11वीच्या स्टेट बोर्ड मधलं सगळ्यात बेसिक गोष्ट आहे आणि तिथं तुम्हाला वारंवार क्वेश्चन हा विचारलाच जाईल. काय म्हणतो मी? वारंवार क्वेश्चन विचारलाच जाईल. 18 नंबरचा क्वेश्चन, एयू ही रासायनिक संज्ञा कोणत्या घटकाशी संदर्भात आहे? तर सगळ्यांना माहिती आहे, सीयू म्हणजे काय? तांबे. सीयू म्हणजे तांबे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 गेला. मग सोने, चांदी का लोह? लोह सगळ्यांना माहिती असतं, आयर्न, त्याला Fe म्हणतात, ऑप्शन गेला. मग ऑप्शन नंबर 3 काय आहे? तर लक्षात घ्यायचं, सोनं जे काय असतं त्याला Au म्हणतात आणि चांदीला Ag म्हणतात. Ag म्हणतात. आणि तुम्ही 10वीचं विज्ञानाचं स्टेट बोर्ड काढून बघा, ह्यांच्यात चढता उतरता क्रम दिलाय थर्मल कंडक्टिव्हिटीनुसार, ज्याला काय उष्माग्राहकता वगैरे असं म्हणत असेल मराठीमध्ये. तर थर्मल कंडक्टिव्हिटी कशामध्ये वाढत जाते, कशामध्ये कमी होत जाते ना, तिथे ह्या सोन्याला Au म्हणतात, कॉपरला Cu म्हणतात, चांदीला Ag म्हणतात, लोखंडाला Fe म्हणतात. ऑलरेडी दिलेलं आहे 10वी स्टेट बोर्ड. हां, पुढं होमिओपॅथी आपण होमिओपॅथी करतो ना, होमिओपॅथीचे जनक कोण आहेत? आता बघा, 10वी स्टेट बोर्ड वाचलं असतं, मेंडेलिव्ह वाचलं असतं तर सगळ्यांना माहिती आहे की मेंडेलिव्हनं काय केलं, त्या ठिकाणी आवर्त सारणी शोधून काढली. ऑप्शन गेला. यापैकी नाहीला तर जायचं नाही, ह्या दोघांमध्ये आलो. मी एक हिंट सांगितली होती की एखाद्या व्यक्तीचं जर पूर्ण नाव दिलं असेल, तर शक्यतो उत्तर त्या ठिकाणीच राहतं. मग सॅम्युअल हॅनमॅन यांनी काय केलं होतं, ह्या होमिओपॅथीची सुरुवात त्या ठिकाणी केली होती. मला वाटतं हे जर्मन शास्त्रज्ञ होते, तुम्ही वाटलंच तर सर्च करा, पण माझ्या नॉलेजनुसार ते जर्मन शास्त्रज्ञ होते. पुढं 26 नंबरचं क्वेश्चन, एकदम बेसिक पॉलिटीवरती क्वेश्चन विचारलाय. भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आलेली आहे? ह्या 2 तारखा नीट लक्षात ठेवायच्या. अंमलबजावणी कधी झाली आणि कधी स्वीकारण्यात आली? तर ती स्वीकारली गेली नोव्हेंबर महिन्यामध्ये. काय मी सांगितलं? स्वीकारली गेली नोव्हेंबर महिन्यामध्ये. आता महिना शोधत येऊ, इथं जानेवारी, इथं ऑगस्ट आहे, इथं मे आणि इथं नोव्हेंबर आहे. आलं उत्तर. हां, 26 तारखेवरती जायचं. तारीख 100% 26च आहे, पण स्वीकारली गेली नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि अंमलबजावणी झाली जानेवारीमध्ये. बघा, अंमलबजावणी कधी आहे? जानेवारी महिन्यामध्ये. का 26 जानेवारी तारीख निवडली? कारण 26 जानेवारी 1930 रोजी ऐतिहासिक लाहोर अधिवेशन झालं होतं. पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते. रावी नदीकाठी झालं होतं आणि त्यावेळी पहिल्यांदा भारताने संपूर्ण स्वराज्याचा नारा त्या ठिकाणी दिला होता. त्यावेळेस पहिल्यांदा स्वातंत्र्य दिन त्या दिवशी 26 जानेवारी 1930ला लाहोर अधिवेशनामध्ये त्यांनी साजरा केला होता. त्याची एक आठवण म्हणून 26 जानेवारी 1950 रोजी आपलं संविधान जे काय ते अंमलबजावणीसाठी आणलं. पण स्वीकारलं कधी असा क्वेश्चन विचारला होता, तर स्वीकारलं गेलं हे तर 1950 साली. सालाव लक्ष ठेवायचं. त्याच्या आदल्या वर्षी नोव्हेंबरच्या नंतर जानेवारी येणार आहे ना, म्हणजे आदलं वर्ष कुठलं असणार आहे? 1949. 26 नोव्हेंबर 1949 रोजी त्या ठिकाणी भारतीय संविधान स्वीकारलं गेलं. 27 नंबरचा क्वेश्चन, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हटले जाते? तर बाबा महाराज सातारकर येईल का हो? आद्य विचारले ना, सगळ्यात आधीचे बाबा महाराज सातारकर. आत्ता रिसेंटली त्यांचं हे झालेलं आहे, म्हणजे आत्ता रिसेंटली ते मरण पावलेले आहेत. ते कसे काय आद्य असू शकतील? संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत एकनाथ. म्हणजे उत्तर ह्या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन नंबर 3 गेला तर 2 आणि 3 मध्ये मी नेण्याचा प्रयत्न करेल. 3ला तर घालवला. ऑप्शन नंबर 2 संत नामदेव हे त्या ठिकाणी आद्य कीर्तनकार आहेत, हे लक्षात ठेवायचं. तुकाराम महाराजांनी काय केली? गाथा लिहिली. तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली. एकनाथांचे काय आहेत? भारूड आहेत. एकनाथी भारूड असं म्हणतात, भारूड आहे. संत नामदेवांनी असाही क्वेश्चन विचारला आहे की वारकरी संप्रदायाची पंजाबपर्यंत, बघा, वारकरी संप्रदायाला पंजाबपर्यंत विस्तार करण्याचं काम कोणी केलं? तर संत नामदेवांनी केलेलं आहे. काय? पंजाबपर्यंत वारकरी संप्रदाय कोणी पोचवला? तर संत नामदेवांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे? हे केलेलं आहे. पंजाबमध्ये पण त्यांचं बरंचसं काम आहे. त्यानंतर 28 नंबरचा क्वेश्चन आहे, फेमस असलेलं पुस्तक विचारलं होतं, लेट मी से इट नाऊ या पुस्तकाचे लेखक कोण आहे? राकेश मारिया, रजनीश शेठ, विश्वास नांगरे पाटील आणि व्यंकटेश रॉय.
आता मला सांगा, तुम्हाला मी सांगितले माहिती असल्याशिवाय ऑप्शन नंबर 1 ऑप्शन नंबर 4 ला जायचं नाही, याला तर काट मारला. विश्वास नांगरे पाटलांचं सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला पुस्तक माहिती आहे, मन में हे विश्वास, ऑप्शन गेला. मग राकेश मारिया का रजनीश शेठ, बघा तुम्हाला मी काय सांगितलं, हा जो कोणी एक्झामिनर हे पेपर सेट करतोय त्यांनी बघा इथं र म्हटलंय, इथं र म्हटलंय, बघा इथं रा म्हटलंय, इथं रा म्हटलंय, म्हणजे उत्तर ह्या 2 ऑप्शन मध्ये ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. थोडं उघड्या डोळ्यांनी बघायचं. आणि सगळ्यांना माहिती आहे, ज्यावेळेस आपला 26/11चा जो काय हल्ला झाला होता, ह्या 26/11च्या हल्ल्यामध्ये हे जे काय राकेश मारिया हे अधिकारी होते आणि त्यांनी हे पुस्तक लिहिलेले लेट मी से इट नाऊ, या पुस्तकाचे ते अध्यक्ष हे आहेत, या पुस्तकाचे ते लेखक आहेत राकेश मारिया. पुढं 29 नंबरचा क्वेश्चन, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा, चुकीची जोडी ओळखायची. क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन, सगळ्यांना माहिती बिटकॉइन आले होते, त्याचं मायनिंग करायचं आणि त्यासाठी सुपर कॉम्प्युटर लागतो. क्रिप्टोकरन्सी च्या संदर्भात बिटकॉइन आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर रॅम, रॅम ही काय असते, तात्पुरती मेमरी असते. बरं, तात्पुरती असते का परमनंट असते, डाऊट घेतला मी, मार्क केलं नाही. बी ला काय म्हटलंय, हार्ड डिस्क. हार्ड डिस्क कशासाठी, स्टोरेजसाठी वापरले जाते, स्टोरेज डिव्हाइस. 100% माहिती आहे, आपण म्हणतो ना यार माझी हार्ड डिस्क उडाली आणि सगळ्याच्या सगळा डाटा गेला, म्हणजे स्टोअर करण्यासाठी काय वापरतात, हार्ड डिस्क वापरतात. मला अयोग्य जोडी ओळखायची, हार्ड डिस्क तर बरोबर आहे, बरं बिटकॉइन तर बरोबर आहे, रॅम तात्पुरती का कसे मला माहिती नाही. बरं पुढं जावा, जावा हॅकिंग प्रणाली. मग सगळ्यांना माहिती आहे, आता कम्प्युटर घरोघरी पोचले, सगळ्यांना माहिती आहे जावा ही एक लँग्वेज आहे, म्हणजे भाषा आहे. मला काय विचारले, अयोग्य विचारले, ऑप्शन नंबर 4 जावा ही हॅकिंग प्रणाली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझे जुने व्हिडिओ काढून बघा, बरेचसे व्हिडिओ, तुम्ही केसागरच्या प्लेलिस्टला जावा, त्याच्यामध्ये मी एक गोष्ट वारंवार सांगितलेली, जर यदा कदाचित चुकीचं काय अयोग्य काय असं जर विचारलं तर शक्यतो ऑप्शन नंबर 4 ला त्या ठिकाणी उत्तर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्हाला जर ऑप्शन नंबर रॅम की ह्याला जर हे झालं असतं तर तुम्ही सरळ ऑप्शन नंबर 4 ला जायला पाहिजे होतं, का तर चुकीचं विचारलं. आता रॅम ही जशी तात्पुरती मेमरी आहे तशी रॉम ही परमनंट मेमरी आहे. कशी आहे, परमनंट मेमरी आहे. पुढं 30 नंबरचा क्वेश्चन, त्याच पुस्तकातलं त्या ठिकाणी क्वेश्चन विचारलाय, खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरं, सगळ्यांना माहिती आहे द प्रॉब्लेम ऑफ द रुपी कुणी लिहिलं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. 11वीचं जुनं स्टेट बोर्ड काढा, ॲज इट इज लाईन आहे, 100% बरोबर आहे. मला योग्य विचारलं होतं, खाली वाचायचीच गरज नव्हती, पण वाचू. गुलामगिरी महात्मा फुलेंनी लिहिलेले, काट मारा. माझी जन्मठेप सावरकरांनी लिहिलेले, ऑप्शन गेला. डिस्कवरी ऑफ द इंडिया कुणी लिहिलेले, नेहरूंनी लिहिले. हे देखील पुस्तक त्या ठिकाणी 11वी जुन्या स्टेट बोर्डमध्ये विचारलेलं आहे, ऑप्शन गेला. आपल्याला योग्य विचारलं होतं, ऑप्शन नंबर 1 त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर असेल. 31 नंबरचा क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन, अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन, श्रीशैलम यामधील अयोग्य शहर ओळखा. परत 30 ट्रिक. तुम्हाला मी काय सांगितलं, ज्याला वरती कळलं असतं का नाही की तो अयोग्य लास्ट ऑप्शनला ठेवतोय, त्यांनी लगेचच ह्या ठिकाणी लास्ट ऑप्शनला श्रीशैलम त्या ठिकाणी मार्क केलं असतं. मग मी तुम्हाला काय सांगतोय, एक्झामिनरला ओळखा. एक्झामिनर काय करतोय, श्रीशैलम काय आहे, त्या ठिकाणी चुकीचं स्थळ आहे. मग अलाहाबाद, हरिद्वार आणि उज्जैन हे काय हो, तर ही सगळी कुंभमेळ्याची ठिकाण आहेत. कुंभमेळा या ठिकाणी भरतो. मग चौथं ठिकाण आहे महाराष्ट्रातलं नाशिक. महाराष्ट्रातलं नाशिक जे गोदावरी नदीच्या काठी आहे. कुठल्या, गोदावरी. मग अलाहाबाद आणि हरिद्वार हे दोन्ही पण गंगा नदीच्या किनारी आहेत. आणि हा जो काही उज्जैन आहे ही शिप्रा नदीच्या काठी आहे. कुठल्या, शिप्रा. हे सगळेच्या सगळे क्वेश्चन विचारलेले आहेत. शिप्रा नदीच्या, कोणत्या नदीच्या काठी उज्जैन आहे, शिप्रा नदीच्या काठी. आणि दर 4 वर्षांनी त्या ठिकाणी काय होत असतं, दर 12 वर्षांनी एका ठिकाणी झाला तर दर 12 वर्षांनी त्या ठिकाणी फिरून कुंभमेळा त्या ठिकाणी येत असतो. मग अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन आणि श्रीशैलम आहे तामिळनाडूमध्ये. तामिळनाडूमध्येच आहे. तर त्या ठिकाणी कुंभमेळा काही भरत नाही. विद्यार्थी मित्रांनो, हे जर लेक्चर तुम्हाला जर आवडले तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्ही एक लाईक जरूर करत जा, जेणेकरून बाबा आम्हाला व्हिडिओ बनवण्यामध्ये त्या ठिकाणी अजून जास्त प्रोत्साहन त्या ठिकाणी भेटत असतं. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.